आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराच्या नावाची महिमा हो. नवा दिवस नवी आशेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीते. आजचं वचन घेऊन वाचूया. होशे 14:5. मी इस्रायलास दहिवरासारखा होईल, तो भूकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मूळ धरील. जसा पहिला पाऊस म्हणजे ओस, पहिला पाऊस हा पडल्यानंतर भूकमळ हा फूल जो आहे तो फुलला जातो. तो त्या पावसाच्या म्हणजे पहिल्या पावसानेच तो फुलला जातो. तसंच इथं सांगितलं गेलं आहे, म्हणजे जसं तो फूल आहे त्याच्या म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर तो फूल जेव्हा फुलतो, तसंच परमेश्वराचं जे कार्य आहे आपल्या जीवनामध्ये जेव्हा होतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख आनंद हे सगळे म्हणजे हे सगळं आपल्या जीवनामध्ये येत राहतं. आणि परमेश्वराचं कार्य कधी आपल्या जीवनामध्ये जे होईल जेव्हा आपण त्याचे कार्य पूर्ण करण्यास त्याला मदत करीतो. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपण नुसते पापच करत राहिलो आणि त्याला आपण कुठला मार्गच दाखवला नाही की तो आमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठल्या कार्याला करू शकेल. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही पाप करतो त्याची क्षमा आपल्याला भेटते, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण ते पाप सारखं करीत राहावं. ते पापाची क्षमा आपल्याला भेटते ह्याचा अर्थ असा नाही की आपण ते पाप सारखंच करीत राहावं. ते पापाची क्षमा भेटते म्हणून परमेश्वराचे धन्यवाद करावे की तो आपल्याला त्या म्हणजे पापापासून मुक्त केले, आपल्या पापाची शिक्षा त्यांनी भोगतली आहे. तर तो जे आपल्याला क्षमा करतो ना त्याच्यावरती आपल्याला अजून कार्य करायचं, म्हणजे आपल्याला ते परत सारखं सारखं ते पाप करत राहायचं नाही आहे. आणि इथे सांगितलं आहे लबानोनात देवदारूप्रमाणे मूळ धरेल. आपण जर त्याच्यामध्ये अजून पुढे वाढलो म्हणजे पवित्रतामध्ये अजून आपण जर पुढे गेलो तर आपण आपले मूळ जे आहेत आपले मूळ त्याच्यामध्ये धरून जातील. आपल्याला कितीही कुठलीही वाईट परिस्थिती आली तरी आपण त्या परिस्थितीप्रमाणे डगमगणार नाही. आपण परमेश्वराच्या वचनानुसार चालणार. आपल्याला कितीही जण जरी येऊन काही म्हणाले की तू हे नको करूस ते नाही, तर आपल्याला परमेश्वराचं वचन माहिती आहे, वचनाची सामर्थ्य माहिती आहे आपल्याला. ते वचन घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये स्थिर राहायचे. कितीही मोठे संकट जरी आले तरी ते वचनाचं सामर्थ्य आपल्याला माहिती आहे, ते घेऊन आपण स्थिर राहायचे. तर ह्या वचनामध्ये एवढंच सांगितलं आहे. ह्या वचनाला घेऊन आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, धन्यवाद ह्या वचनाला दिल्यासाठी. परमेश्वरा, आमचं मूळ जे आहे, आमचे मूळ जे आहेत ते तुझ्यामध्ये बंधले जाऊ दे. परमेश्वरा, कितीही मोठे संकट जरी आले तरी आमचं मूळ आम्ही डगमगणार नाही. परमेश्वरा, आम्ही अजून तुझ्यामध्ये दृढ व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वर, जे कोणी हे वचन हे व्हिडिओ ऐकत आहेत परमेश्वरा, त्याला तू अजून चांगल्या रीतीने ह्या वचनाला समजून सांग. पिता परमेश्वर, हे वचन घेऊन मी प्रार्थना करते की त्याच्या जीवनामध्ये तू कार्य कर परमेश्वरा. ह्या छोट्याशा प्रार्थनाला परमेश्वर येशूच्या नावाने ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.